नमस्कार. स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी एक परीक्षा घेतली जाते, जी सामायिक प्रवेश परीक्षा असते, ज्याच्यामध्ये की आपल्याला 11 महिन्याचं विद्यार्थ्यांना 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण मोफत मिळतं. तर ते प्रशिक्षण घेण्याची जी वेगवेगळ्या संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये एक म्हणजे सियाक जी आहे मुंबईची, त्याच्यानंतर PITC आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यामध्ये नाशिक आहे, कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे आणि नागपूर आहे. व त्याचबरोबर यशोदा आहे पुण्याचं. आणि PCMCला जे सावित्रीबाई फुले अकॅदमीचं जे PCMCचं जे हॉस्टेल आहे, तिथेसुद्धा प्रशिक्षण आणि राहण्याची व्यवस्था असते 11 महिन्यासाठी. तर ती जी परीक्षा आहे, CET कॉमन CET आहे, तिची जी फॉर्म भरण्याची तारीख आहे ती मुदतवाढ झालेली आहे त्याच्यामध्ये. एक जूनपासून फॉर्म चालू झाले होते, तर आता 10 जुलैपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे. तर जे पण कोणी स्पर्धा परीक्षेचे UPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, ज्यांनी कोणी आत्तापर्यंत हा फॉर्म भरलेला नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म त्वरित भरावा, जेणेकरून आपल्याला 11 महिन्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना 11 महिन्यासाठी तिथे राहण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे 11 महिन्यांसाठी. आणि ती परीक्षा जी आहे ती 2 तारखेला म्हणजे 2 ऑगस्टला होणार आहे ऑफलाईन मोडमध्ये. जशी UPSCची परीक्षा होते OMR सीटवर, तशीच परीक्षा होणार आहे. त्यासाठी कुठल्या संस्थेत किती जागा आहेत आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर ही स्कीम जी आहे ती गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे की पुण्यात मुंबईमध्ये राहून ते अभ्यास करू शकतील, अशा विद्यार्थ्यांसाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यांनीसुद्धा हा फॉर्म भरावा. तर मी आपल्याला आता दाखवतो की ह्या परीक्षेची जी तारीख आहे ती जी आहे 2 ऑगस्ट, हे बघा इथे आहे 2 ऑगस्ट 2026. आणि परीक्षेची शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 12 जुलै आहे. परीक्षेची फीस आहे जनरल कॅटेगरीसाठी ₹600 आहे आणि मागास वर्गासाठी ₹400 आहे. ते सुद्धा आपण बघणार आहोत. आपण एक बघूया की कुठल्या संस्थेमध्ये किती जागा आहेत. तर ह्याचं ज्या जागा आहेत त्या 8 संस्था आहेत टोटल. याच्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तर टोटल 560 जागा आहेत. त्याच्यापैकी 50 ज्या आहेत त्या अल्पसंख्याक अनुदानित आहेत आणि 510 जागा ज्या आहेत ते विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. तर याच्यामध्ये सर्वात जास्त जागा मुंबईला जी सियाक आहे आणि PITC नागपूर आहे, त्याच्यामध्ये 110 प्रत्येकी अशा जागा आहेत. बाकीच्या ठिकाणी थोड्या यांच्या प्रमाणात कमी आहेत. पण आपण सर्व ठिकाणी एकाच परीक्षेमध्ये मेरिटनुसार आपण प्राधान्य देऊ शकतो की आपल्याला कुठे ॲडमिशन हवं आहे. असे टोटल 3 ते 4 राऊंड होतात आणि त्याच्यामध्ये सर्व जागा ह्या फिल केल्या जातात. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडला सुद्धा यावेळेस 50 जागा आहेत, राखीव नाही, सर्व ओपन जागा आहेत. तर तिथेसुद्धा तुम्हाला चांगली राहण्याची सोय आहे, तिथेसुद्धा ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही. यशोदा आहे पुण्याचं, तर त्या दोघांची यशोदा पुणे आणि PCMC म्हणजे टोटल हे 50 आणि हे 20 हे 70 जणांचं तिथे हॉस्टेलला व्यवस्था केलेली आहे. तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता आपण परीक्षेचं जे आहे स्वरूप ते बघूया. ह्याच्यामध्ये टोटल 200 गुणांचा पेपर आहे, 50 गुणांची मुलाखत आहे, सामान्य अध्ययन प्रश्नसंख्या 50 आहे, GSला 50 प्रश्न विचारले जातील, त्याचे 100 मार्क आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क आणि CSATला 40 प्रश्नाला 100 मार्क आहेत. म्हणजे सेम UPSC सारखंच आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2.5 पूर्णांक मार्क आहेत. आणि फक्त फरक एवढा आहे की UPSCला 2 पेपर घेतले जातात, इथे प्रत्येकी पेपर न घेता एकाच पेपरमध्ये दिलेला आहे त्यांनी. आणि ह्याची वेळ आहे 2 तारखेला 11 ते 1 वाजेपर्यंत तुमचा एकूण 2 तास हा पेपर होईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे पेपर तुम्ही 200 पैकी तुम्ही जास्तीत जास्त किती मार्क घेऊ शकता ते पहा. आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला 50 मार्क आहेत. मुलाखत पण तुम्हाला एकदा ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीचं शेड्यूल जाहीर होईल, त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी तुमची कुठल्या दिवशी आहे ते तुम्ही पाहू शकता की मुलाखत कधी आहे काय आहे. आणि त्याच्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागेल. तर याच्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतो, शैक्षणिक पात्रता काय आहे, तर कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि पदवी परीक्षेचा निकाल प्रलंबित असणारे विद्यार्थी
अर्जसुद्धा करू शकतात. त्यामुळे जे कोणी असतील लास्ट इयरला वगैरे आणि जे आता सध्या अभ्यास करत आहेत इतर ठिकाणी घरात किंवा त्यांच्या त्यांच्या गावी किंवा पुण्यामध्ये, ते हे ह्या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि हे तुम्हाला 11 महिन्यासाठी असणार आहे टोटल वसतिगृह आणि प्रशिक्षण. तर आपण आत्ताच बघितलं की 600 रुपये ही खुल्या वर्गासाठी आणि राखीव वर्गासाठी 400 रुपये आहे फी. तर आपण ही फॉर्म भरून हे करू शकता आणि त्याच्यासाठी लागणारी प्रवेशाच्या वेळी दिलेली ही जी इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे ही PDF मी तुम्हाला शेअर केली. तुम्ही एकदा ही PDF बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये कसं आहे, ॲडमिशन प्रोसेस काय आहे वगैरे. तर ही जी परीक्षा आहे ही दरवर्षी एकदाच होते आणि साधारण जून जुलैच्या दरम्यान नोटिफिकेशन येतं. यावेळेस पण आलं आणि याची परीक्षा जी आहे ऑगस्टमध्ये झाल्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व प्रोसिजर पूर्ण होऊन ॲडमिशनसुद्धा आणि काही विद्यार्थी तर राहायलासुद्धा जातात. तर आपण सुद्धा जाऊ शकता. अशा पद्धतीने परीक्षा देऊन 11 महिन्याचा आपण घेऊ शकता लाभ. असेच आपले कोण विद्यार्थी असतील, सोबतचे मित्र असतील, गरजू असतील, त्यांना आर्थिक खर्च जास्त होत असेल बाहेर राहून, तर ते त्यांनासुद्धा आपण कळवा की अशा पद्धतीने फॉर्म परीक्षा भरून आपण इथे राहण्याची व्यवस्था वगैरे, प्रशिक्षणाची व्यवस्था वगैरे होईल. तर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सर्व अपडेट्ससाठी मी पुढे पण सांगत राहीन. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की जेणेकरून तुमचं कुठल्या अनअवेअरनेसमुळं ही अपॉर्च्युनिटी सुटू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून येणारे पुढचे अपडेट्स मी तुम्हाला वेळोवेळी कळवेल. येणाऱ्या नोटीस जे काय असतील ह्या संदर्भामध्ये त्या तुम्हाला मी वेळोवेळी सांगेल. तर आपण हे पाहू शकता. इथे मी तुम्हाला PDF सुद्धा शेअर करणार आहे माझ्या टेलिग्राम चॅनलला. तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण पाहूया परीक्षा कशी असते आणि प्रश्न कसे असतात. तर सध्यापुरतं एवढंच. आपण अभ्यास करा आणि तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.